एका भारतीय कुटुंबाने ब्रिटनमध्ये इतिहास घडवला आहे. आई मेयर झाली आणि मुलगाही मेयर झाला, तेही एका साध्या हरियाणातील कुटुंबातून. भारतातून यूकेमध्ये गेलेले हे कुटुंब आज ब्रिटिश राजकारणात चर्चेचा विषय बनलं आहे. पण प्रश्न असा आहे, हे नक्की शक्य कसं झालं? नमस्कार मित्रांनो, मी रवी वरे. आज आपण अशा एका इंडियन फॅमिलीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने ब्रिटनमध्ये केवळ स्थायिक होऊन थांबले नाहीत, तर थेट मेयर पदापर्यंत प्रवास केला. ही गोष्ट आहे हरियाणातील तुषार कुमार आणि त्याची आई परवीन राणी यांची. हे कुटुंब मूळचं हरियाणातील रोहतक भागातील. सन 2013मध्ये हे कुटुंब यूकेमध्ये गेलं. सुरुवातीला सर्वसामान्य इमिग्रंट फॅमिलीप्रमाणे त्यांनी नवीन देशात स्वतःला इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला. नवीन कल्चर, नवीन सिस्टीम, नवीन चॅलेंजेस. पण त्यांनी एक गोष्ट वेगळी केली. ते फक्त सेटल झाले नाहीत, तर त्यांनी लोकल समाजात ॲक्टिव्हली काम सुरू केलं. तुषार कुमार यांची स्टोरी तर खूप इंटरेस्टिंग आहे. ते फक्त 20 वर्षाचे असताना काउन्सिलर अर्थात नगरसेवक बनले. आणि विशेष म्हणजे तेव्हा ते लंडनमधील किंग्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. म्हणजेच एका बाजूला स्टडीज आणि दुसऱ्या बाजूला पब्लिक सर्व्हिस आणि पॉलिटिक्स. यानंतर ते एल्स्ट्री अँड बोरमहूडचे मेयर बनले. अनेक रिपोर्ट्सनुसार ते यूकेमधील सर्वात तरुण इंडियन ओरिजिन मेयर मानले जात आहेत. आता इथे स्टोरी संपत नाही. त्यांची आई परवीन राणी देखील मेयर बनल्या. त्या हर्ट्समेयर बोरो काउन्सिलच्या मेयर झाल्या. म्हणजेच आई आणि मुलगा दोघेही ब्रिटनमध्ये मेयर. क्या बात आहे. एका भारतीय कुटुंबासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट मानली जाते. ही स्टोरी फक्त पॉलिटिक्सची नाही आहे. ही स्टोरी आहे इंटिग्रेशनची, एज्युकेशनची, कम्युनिटी सर्व्हिसची आणि लाँग टर्म व्हिजनची. जेव्हा इमिग्रंट फॅमिलीज फक्त स्वतःसाठी न जगता समाजासाठी काम करतात, तेव्हा लोक त्यांना ॲक्सेप्ट करतात आणि लिडरशिपसुद्धा देतात. विशेष म्हणजे इतकं मोठं यश मिळवल्यानंतरही हे कुटुंब आपल्या भारतीय रूट्स विसरलेले नाहीत. ते भारतात नियमित येतात. हिंदी लँग्वेज आणि इंडियन कल्चर प्रमोट करण्यात कामही करतात. एका सामान्य भारतीय कुटुंबाने यूकेमध्ये जाऊन मेयर पदापर्यंत पोचणं ही एक न्यूज नाही, तर जगभरातील भारतीयांसाठी इन्स्पिरेशन आहे. कदाचित पुढच्या काही वर्षात अशा अनेक इंडियन ओरिजिन लीडर्स जगभर दिसतील. तुम्हाला काय वाटतंय? भारतीय लोक जगभरात इतक्या मोठ्या पोझिशनवर का पोचत आहेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग ग्लोबल स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.